नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. आजीने पिस्तूल हिसकावलं, पण शैलानी प्रियकराची पत्नी जीव सोडत नाही तोपर्यंत मारत होती. छत्रपती संभाजीनगर मधील घटना. मागील काही दशकापासून नवरा बायकोमध्ये तिसरा आणि तिच्या एंट्रीमुळे संसाराची राख रांगोळी झालेल्या घटना घडत आहेत. नुसता संशय घेऊन नवऱ्याने बायकोची हत्या केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पण छत्रपती संभाजीनगर मध्ये एक वेगळीच घटना समोर आली. एका महिलेनं घरात घुसून प्रियकराच्या पत्नीची भर दिवसा हत्या केली. धक्कादायक म्हणजे आरोपी महिलेनं आधी पिस्तूल रोखलं आणि नंतर चाकूने सपासप वार करून या महिलेची हत्या केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका महिलेनं घरात घुसून प्रियकराच्या पत्नीची भर दिवसा हत्या केली. धक्कादायक म्हणजे आरोपी महिलेनं आधी पिस्तूल रोखलं आणि नंतर चाकूने सपासप वार करून या महिलेची हत्या केली. छत्रपती संभाजीनगरचा बजाजनगर परिसर आज सकाळी नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. पण साई श्रद्धा पार्क येथील एका घरात जे घडलं त्याने संपूर्ण मराठवाडा हादरला. 40 वर्षाच्या साधना सोनपेठकर यांची त्यांच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली. हत्या करणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्या पतीची जुनी मैत्रीण म्हणजेच शैला सोनार होती. मृत साधना यांचे पती महेंद्र सोनपेठकर आणि आरोपी शैला सोनार यांच्यात पूर्वी संबंध होते. या वादातून शैलाने यापूर्वी महेंद्र यांच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. संबंध पूर्णपणे तुटल्याच्या रागातून हे हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी शैला सोनार ही पिस्तूल आणि चाकू घेऊन थेट साधना यांच्या घरात घुसली. यावेळी घरात साधना आणि त्याची वयस्कर आजी होती. जुन्या वादातून तिघांमध्ये झटापट सुरू झाली. संतापलेल्या शैलाने साधना याच्या डोक्यावर पिस्तूल रोखलं आणि ट्रिगर दाबणार इतक्यात आजीने धाडस दाखवलं. आजीने शैलाच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेत थेट खिडकीच्या बाहेर फेकून दिलं. पिस्तूल गेलं तरी शैलाचा राग शांत झाला नव्हता. तिने सोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि साधना याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. साधना रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या तरीही शैला वार करतच राहिली. या भीषण हल्ल्यात साधना यांचा जागीच मृत्यू झाला.